आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी मंचुरियन कशी बनवायची। अगदी झटपट अशी बनवून तयार होते आणि बाहेर मार्केटमध्ये जशी विकत आपण स्टॉलवरून खरेदी करतो सेम त्याच पद्धतीने व त्याच टेस्टची आपण घरच्या घरी मंचुरियन बनवणार आहोत। तर मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक कोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि हवं तर तुम्ही किसून घेतला तरी चालेल, पण जेवढा तुम्हाला बारीक किसता येईल तेवढा तुम्ही बारीक किसून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर व 2 चमचे मैद्याचा वापर केलेला आहे। चवीनुसार मीठ घातलेला आहे याच्यामध्ये। तुम्ही आवश्यकतेनुसारच याच्यामध्ये मसाले घाला। तर तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले, स्किप देखील केलं, फक्त मीठ घातलं तरी हरकत नाही। पण हे जे मंचुरियन बॉल बनवणार आहोत तर त्याची एक वेगळी टेस्ट येते आणि ती टेस्ट छान यावी म्हणून मी थोडंसं तिखट आणि धणेपूड व गरम मसाला घातलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठल्याही पाण्याचा वापर करायचा नाही, कारण काय होतं की कोबीला ऑटोमॅटिकली पाणी सुटायला लागतं आणि तेच पाणी इतकं जास्त असतं की आपल्याला ते पाणी काढून घ्यावं लागतं। तर त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये घालायचं नाही। तर तुम्ही पाहू शकता इथं पाणी ऑटोमॅटिकली कोबीला पाणी सुटतं। तर अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व मंचुरियन बॉल बनवून तयार करणार आहे। आता इथं सर्व मंचुरियन्स बॉल बनवून तयार झालेले आहेत। तोपर्यंत इथं मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। तेल अगदीच जास्त हे करायचं नाही आपल्याला, मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे मंचुरियन बॉल तळून घ्यायचे। तर याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळायचे आहेत, कारण जेणेकरून काय होईल की ते मधून देखील तितक्याच छान पद्धतीने तळल्या जातील आणि क्रिस्पी होतील। तर ते एकदम जास्त ऑइली होणार नाहीत का याची काळजी घ्यायची, कारण ते ऑइली झाले तर ते गिळगिळीत लागतात आणि ते एकदम तेलकट होतात। तर ते जास्त क्रिस्पी होतील असं मध्यम टू मीडियम टू हे हाय फ्लेमवर तळल्यावर, कारण काय होईल की जास्त तेल हे घेणार नाही ते बॉल्स। तर अशा पद्धतीने तळा। अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व मंचुरियन्स तळून घेणारे। इथं तुम्ही पाहू शकता आपले सगळे मंचुरियन बनवून तयार झालेत आणि ते क्रिस्पी देखील झालेले आहेत। तर आता आपल्याला ॲक्च्युअलमध्ये मंचुरियन कसं बनवायचं आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत। तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, कोबी व थोडासा हे लसूण, सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस या 3 सॉसचा मी जास्त वापर करणार आहे। आणि मला ही ड्राय मंचुरियन बनवायची आहे, त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर कमी करते। जर तुम्हाला ग्रेव्हीवाली मंचुरियन बनवायची असेल तर फक्त तुम्ही कॉर्नफ्लॉवर जास्त वापरा। तर इथे मी फक्त 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, एवढ्या मंचुरियन बॉल्सला एवढं इनफ आहे। त्यानुसार मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे व त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसारच आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी अंदाजे 2 ते 3 चमचे मला पाणी लागते। आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। ज्या कढईमध्ये आपण मंचुरियन तळले होते त्याच कढईमध्ये सेम मी आता मंचुरियन बनवणार आहे। तर त्यातलं मी फक्त तेल थोडंसं कमी केलं आहे व आता याच्यामध्ये 2 चमचे मी तेलाचा वापर करणार आहे। त्याच्यामध्ये आपण घालूयात आता थोडंसं तेल गरम झालं की लसूण घालूयात, शिमला मिरची, कांदा
आणि हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊया। तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे, आपल्याला परतवून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण पत्ताकोबी घालूयात। ह्याचे स्लाइस असे उभेच करायचे आहेत, अगदी बारीक करायचे नाहीयेत। जसं तुम्ही स्टॉलवर भेटतात सेम त्याच पद्धतीने आपल्याला घरी देखील कट करून घ्यायचे आहेत। हे 1 ते 2 मिनिटं छान आपल्याला परतून घ्यायचंय तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये सॉसेस घालणार आहोत। तर मी इथे 2.5 चमचे सोया सॉस वापरणार आहे। आता 1 चमचा चिली सॉस घालणार आहे याच्यामध्ये व 1 चमचा टोमॅटो सॉस। सॉसेसमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे तुम्ही मिठाचा वापर करताना थोडंसं कमी करायचं आहे। तर मी याच्यामध्ये चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालणार आहे। अगदी चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे आणि तिखटाच्या आवडीच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट घातलं तरी चालेल। याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला व थोडंसं तिखट घातलेलं आहे, अदरवाईज तुम्ही तिखट स्किप देखील केलं तरी चालेल। आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे। आता जी आपण कॉर्नफ्लॉवरची ग्रेव्ही बनवली होती तर ती कॉर्नफ्लॉवर आपण याच्यामध्ये घालून घेऊयात, जेणेकरून काय होईल की याला एक घट्ट कन्सिस्टन्सी येते, त्याच्यामुळे आपण याला कॉर्नफ्लॉवर घालूयात। आता हे मंचुरियन बॉल्स घालून घेऊयात। छान ते एकजीव करून घ्यायचे आपल्याला। हे सर्व ग्रेव्ही याला मिक्स झाली पाहिजे। तर इथं तुम्ही पाहू शकता छान एकजीव झालेला आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरची कन्सिस्टन्सी वाढवा। तर इथं आपलं मंचुरियन बनवून तयार झालेलं आहे। अगदी विकत मार्केटमध्ये भेटतं सेम तसंच आपण घरच्या घरी मंचुरियन बनवून तयार होतं आणि टेस्टला देखील सेम तीच टेस्ट येते। तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर,